नमस्कार मित्रांनो, तर तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपल्या येथे जिमचा बर्थडे आहे। तर आजचा बर्थडे 6वा बर्थडे आहे जिमचा, जिम चालू होऊन। तर आज 3 जुलै 2023 आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा की आता सेलिब्रेशन, जिमचं सेलिब्रेशन आहे या ठिकाणी। तर व्हिडिओ आला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। तर चला आपले मॅनेजर सर आहेत, त्यांच्याशी थोडं बोलूया आपण। सर्वप्रथम अनिल सरचं या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। हे आपले जिम मॅनेजर आहेत, तर हे पूर्ण जिमचे मॅनेजमेंट हे बघतात या ठिकाणी सर्व। तर त्यांच्याशी थोडं आपण बातचीत करूया। तर सर्वप्रथम अनिल सर, तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आणि आज जिमचा कितवा बर्थडे आहे ते थोडं सांगा। 6वा बर्थडे आणि किती वाजता आहे सेलिब्रेशन? 8 वाजता। तर आपल्या जिमची टायमिंग काय आहे? सकाळी 6 ते 12, संध्याकाळी 4 ते 12। बरोबर। तर आपल्या आता जे नवीन कस्टमर आपल्या जिम मध्ये येत आहेत त्यांना तुम्ही काय सांगणार आणि काय डिस्काउंट देणार आणि किती रेंट आहे आपल्या जिमचं? आजच्या दिवसासाठी स्पेशल ऑफर आहे। महिन्याचे 1500 रेग्युलर आहे, 3 महिन्याचे 4000 आहे, 6 महिन्याचे 6000 आहे असं। तर 3+1 आणि 6+2 अशी ऑफर। बरोबर। तर आपल्याकडे जिम ट्रेनर पण आहेत, तर आपल्याला पर्सनल आपल्या ट्रेनिंग देतील आपल्याला या ठिकाणी। पर्सनल ट्रेनिंगचे वेगळे चार्जेस असतात, 6000 रुपये। जिमचे वेगळे आणि पर्सनल ट्रेनिंगचे वेगळे। बरोबर। तर असे वेगवेगळे चार्जेस आहेत मित्रांनो। तर आपल्या या KFC जिम मध्ये या तुम्ही नक्कीच, आणि इथे येऊन तुम्ही जिम दाखवा करून दाखवू त्यांना जिम पण फिरू, आणि या ठिकाणी येऊन इथे इन्क्वायरी करा नक्कीच। तर मित्रांनो, हे आहे आपलं जिमचं ऑफिस आहे बघा, हे जिम ऑफिस आहे आपलं। आणि सर बसलेले आहेत या ठिकाणी, आणि इथे हे आहे स्कॅनर आहे या ठिकाणी, स्कॅनर लावला आहे या ठिकाणी। आणि या ठिकाणी आहे आपला मेन गेट, जर आपण इथून एंट्री करू शकता आतमध्ये। समोसा आहे तिथे, समोसा पॅटीस आहे। हे आपले मयूर सर ट्रेनर आहेत आपले KFC जिमचे। हे आपले मामा आहेत बघा, आणि हे आपले माऊली मामा आहेत। यांचं सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे। 1/7/2023 रोजी आपल्या जिम मध्ये जे कॉम्पिटिशन झालंय, त्या कॉम्पिटिशन मध्ये काही आपले खेळाडू वेट लिफ्टिंग मध्ये विनर झालेले आहेत। तर त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। या ठिकाणी स्क्वॉट, डेडलिफ्ट आणि बेंच प्रेस यामध्ये पुलअप आणि पुशअप यामध्ये जे खेळाडू वेट लिफ्टिंग मध्ये आणि पुशअप आणि पुलअप मध्ये जे विनर झालेले आहेत त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। या ठिकाणी आपल्या जिमचे ट्रेनर अनिल सुरोसे आणि मयूर सर यांनी ही कॉम्पिटिशन भरवली होती। त्यात त्यांनी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम केलेलं आहे। फर्स्ट नंबर मध्ये धीरज शिंदे यांनी स्क्वॉट 125, बेंच प्रेस 85 आणि डेडलिफ्ट 150, टोटल 360 किलो वजन उचललेलं आहे। जिमच्या वतीने आपल्या जिमचे प्रोप्रायटर घनश्याम मामा पवार यांना विनंती आहे की आपण धीरज शिंदे यांना सन्मानित करावं। या ठिकाणी फर्स्ट नंबर आलेला आहे। या ठिकाणी सेकंड नंबर प्रणव शर्मा यांनी स्क्वॉट 120, बेंच 80 आणि डेडलिफ्ट 1000 यांचे 360 सेकंड नंबर या ठिकाणी झालेला आहे। त्यानंतर थर्ड भागवत या ठिकाणी बेंच प्रेस 95
डेडलिफ्ट 155 या ठिकाणी 350 केजी त्यांचं टोटल झालेलं आहे. थर्ड नंबर त्यांचा आलेला आहे. या ठिकाणी मेडल आणि ट्रॉफी हे विनरला देण्यात येत आहे. बेंच मध्ये भागवत यांनी फर्स्ट नंबर काढलेला आहे. त्यांचं जिमच्या वतीने हार्दिक अभिनंदन. फिटनेसचे प्रोप्रायटर घरच्या मामा पवार यांना विनंती, आपण विनरला बक्षीस देण्यात यावं. ज्यांनी ज्यांनी या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतलेला आहे सगळ्यांना या ठिकाणी मेडल देण्यात येत आहे. तुम्ही मास्तरीकडे या ठिकाणी तीनही खेळाडूंचं हार्दिक असं अभिनंदन. तू यही कर बस और कुछ मत कर. वैसे नहीं कर. त्यानंतर स्पॉट मध्ये भागवत यांनी फर्स्ट नंबर काढलेला आहे. बेंच मध्ये 95 त्यांनी मारलेला आहे. फर्स्ट नंबर त्यांचा आलेला आहे. प्रणव शर्मा या ठिकाणी डेडलिफ्ट मध्ये प्रणव शर्मा यांनी 160 किलो मारलेला आहे. फर्स्ट नंबर त्यांचा या ठिकाणी आलेला आहे. या ठिकाणी स्पॉट मध्ये धीरज शिंदे 125 किलो त्यांनी मारलेला आहे. या ठिकाणी त्यांना सन्मानित करत आहे आपले जिमचे ट्रेनर मयूर सर. तुम्हारा नाम नहीं होता. या ठिकाणी दुसरी जी कॉम्पिटिशन झालेली आहे पुलअप अँड पुशअप या ठिकाणी फर्स्ट नंबर रामदत्त सागर यांनी फर्स्ट नंबर आलेला आहे. त्यांचंही जिमच्या वतीने हार्दिक अभिनंदन. एक नंबर ये छोटा बच्चा कैसे खेला. फर्स्ट रामदत्त सागर यांनी 14 पुलअप मारलेले आहे आणि 45 पुशअप मारलेले आहे. फर्स्ट मध्ये पुशअप मध्ये राम सागर यांनी पारितोषिक घेतलेलं आहे. ज्ञानेश्वर जाधव डीजे 12 मारलेले आहेत आणि पुशअप 42 आणि त्यानंतर वैभव Yes.
काय पोलीस हात घेऊन या ठिकाणी धीरज शिंदे यांनी 43 पुलक मारलेले आहे. ज्ञानेश्वर जाधव यांनी 42 पुलक मारलेले. धीरज शिंदे यांनी पुशअप 43 मारलेले. राम दत्ता यांनी 45 पुशअप मारलेले. या ठिकाणी लेडीज मध्ये ज्या लेडीजने भाग घेतला होता या कॉम्पिटिशन मध्ये मोहिनी पटेल आपका फर्स्ट नंबर आया है. स्क्वॉट मारा है 60, बेंच प्रेस 20 आणि डेडलिफ्ट 60. सेकंड नंबर टीना ढगे. सेकंड नंबर स्क्वॉट 40, बेंच प्रेस 8 आणि डेडलिफ्ट 40. आता पुलअप पुशअप मोहिनी मोहिनी यांनी 25 पुशअप मारलेले आहेत. मोहिनी यांनी पुशअप 25 मारलेले आहे. त्यांचा एक फर्स्ट नंबर आलेला आहे. आपल्या जिमचे प्रोप्रायटर मामा यांना विनंती आपण आणि सुरेश यांना विनंती मोहिनी यांना सन्मानित करायचे. या ठिकाणी आपल्या जिमला 6 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 7व्या वर्षात पदार्पण होत आहे. या
आणि दरवर्षी आपण आपल्या जिमचा वाढदिवस साजरा करतोय. 2 जुलै या ठिकाणी आपल्या जिमचं ओपनिंग झालं होतं, पण संडे आल्यामुळं आपण ते 3 तारखेला ठेवलेलं आहे. तरी आपण या ठिकाणी केक कापण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी या स्पर्धेमध्ये ज्यांनी भाग घेतला होता असे आपल्या अजून कोणी केलेलं हो आणि भाऊ तुम्ही काय उचलून ज्यांनी स्पर्धेत भाग घेतला त्यांनी कृपया पुढे या. त्यांच्या वतीनं कोणी पारितोषिक घेत असेल तर घ्या. गाडी पेटी मला सर्वांनी पुढे या. केक कापण्याचा कार्यक्रम आहे, सर्वांनी पुढे या. आणि जिमची मेन दुसरं बेट लाव ना. दुसरं नाही गाडी ठीक आहे. चला हॅपी बर्थडे. स्पॉन्सर मयूर इकडे
सबको क्यों नहीं मिला? तो प्लस होता है ना एक मिनट भेज रहा तर मित्रांनो हे आहेत आपले बजरंगबली बघा यांच्या पुढे हे असं सुंदर अशी रांगोळ काढलेली आहे या ठिकाणी सुंदर अशी रांगोळ काढली आहे या ठिकाणी हे चेंजिंग रूम आहे मित्रांनो हे चेंजिंग रूम आहे आतमध्ये तर तुम्ही शूज वगैरे हे या ठिकाणी ठेवू शकता तर हे आपलं ऑफिस आहे जिमचं ऑफिस बघा असं मस्तपैकी डेकोरेशन या ठिकाणी सजवलं आहे मित्रांनो तर आज जिमचं सेलिब्रेशन होतं ते आताच संपलेलं आहे पूर्ण असं सजवलेलं आहे चारी बाजूंनी तर हे विनर आहेत हे सर्व विनर आहेत या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे आणि त्यांना मेडल देऊन या ठिकाणी तर मित्रांनो आपल्या या KFC जिम मधील आजचा हा बर्थडे सेलिब्रेशनचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे तर हे अशी KFC जिम हिंदेवाडी मुकाईनगर मध्ये कुठेही नाही हे असे प्रसिद्ध हे जिम आहे
तर हे 6वं सेलिब्रेशन होतं या ठिकाणी KFC जिमचं. तर आताच या ठिकाणी ते पार पडलेलं आहे. तर नक्की व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.